राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. असा सह्याद्री, महादेव, सातपुडा या पर्वतांनी वेढलेला आपला महाराष्ट्र. भीमा, तापी, नर्मदा यांच्या खोऱ्यातील सुपीक जमीन. भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक पैलूंमध्ये वेगळेपण जपणारा आणि दिल्लीचेही तख्त राखणारा आपला महाराष्ट्र. संत सज्जनांनी ओव्या अभंगांनी त्याचा पाया रचला. संपूर्ण विश्वाला पसायदानातून विश्वशांतीची प्रेरणा ज्ञानेश्वर महाराजांनी याच भूमीतून दिली. छत्रपती शिवरायांनी अष्टपैलू नेतृत्वाने ज्याची भक्कम बांधणी केली, त्यावर फुले, शाहू, आंबेडकर या विचारवंतांनी वैचारिक झालर देखील चढवली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिनांक 1 मे 1960 रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात आणला आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीची चौफेर जणू घौडदौडच सुरू झाली. पण काही प्रदेश हे भौगोलिक परिस्थितीमुळे मागासच होते. त्यापैकी एक म्हणजेच निराग, करा आणि करा भीमा संगमावरील बारामती. दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या, संपूर्ण भारतावर एक छत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या भीमथडीच्या तट्टांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत होता. अवर्षणग्रस्त परिस्थिती, दुष्काळ, शेतकऱ्यांचे हाल अशा परिस्थितीला तोंड देत देत इथल्या मातीतल्या माणसाचा एक लढाऊ बाणा विकसित होत गेला. संघर्षमय परिस्थितीला तोंड देऊन या भागाचे नंदनवनात रूपांतर करण्याचे शिवधनुष्य उचलले ते माननीय कृषी मंत्री शरद पवार साहेब आणि स्वर्गीय अप्पासाहेब पवार यांनी. आपल्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या त्याग, समाजकारणाचे संस्कार या शिकवणीचा वापर प्रत्यक्ष आयुष्यात या दोन्ही बंधूंनी केला आणि त्यातूनच साकार झाले ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, म्हणजेच माणसांना घडविणारी संस्था. दूरदृष्टी, समस्यांची योग्य उकल, समाज उभारणीची तळमळ आणि या गोष्टींसाठी भगीरथ प्रयत्न करण्याची पूर्ण तयारी या बाबींमुळेच पाहता पाहता एक दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला. इथल्या प्रत्येक माणसात नवनिर्मितीचा, जगज्जेता होण्याचा विश्वासच जणू निर्माण झाला. 21व्या शतकात संपूर्ण जग भारताकडे एक सुप्त ताकद आणि सर्वात तरुण देश म्हणून पाहतोय. इथल्या लोकसंख्येत असलेला सक्षम तरुणांचा वाटा ही सर्वात जमेची बाजू. आणि म्हणूनच माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी भारताला 2020 साली जागतिक महासत्ता बनविण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या पंखांना अग्निपंखाचे बळ आले. आज हे स्वप्न तुम्हा आम्हा सर्वांचे बनले आहे. कोणतेही राष्ट्र, समाज हे 2 बाबींवर विकसित होतात. तरुण आणि महिला शक्ती या दोहोंच्या विकासाच्या अनेक योजना आल्या आणि गेल्या सुद्धा. परंतु प्रत्यक्ष कृतीत उतरून ज्या अबाधित आहेत अशा फारच थोड्या योजना आहेत. अशीच एक अग्रगणी योजना म्हणजेच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आयोजित भीमथडी जत्रा. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणे, चूल आणि मूल हे चाकोरीबद्ध जीवन सोडून आर्थिक सबल महिला घडवणे आणि त्यांच्या अंगीभूत कलागुणांना याद्वारे व्यासपीठ मिळवून देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होय. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार असा 18 पगड जातींचा आपला महाराष्ट्र एकीकडे परंपरांची दिमाखदार जपणूक करणारा, तर दुसरीकडे आधुनिकतेची कास अभिमानाने बाळगणारा पुरोगामी महाराष्ट्र. खाद्य जत्रा, ग्रामीण संस्कृती भोपाळी ते शुभं करोती. ग्रामीण भागातील जीवन, कला तसेच जोपासलेल्या परंपरा यांना 21व्या शतकातील तंत्रयुगात देखील ठळकपणे प्रदर्शित करणारा दुवा म्हणजे भीमथडी जत्रा. या बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून एकीकडे महिला सबल होत आहेत, तर दुसरीकडे शारदानगर शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कृषी तंत्रज्ञ, व्यावसायिक, क्रीडापटू इथपासून IAS, IPS इथपर्यंत देखील मजल मारत आहेत. महिला पोलीस भरती उपक्रमाअंतर्गत
आजपर्यंत किमान 500हून अधिक युवतींची निवड महाराष्ट्र पोलीस दलात देखील झाली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 26 जानेवारी रोजी होणारी रिपब्लिक डे परेड, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात नैपुण्य हे येथील मुलामुलींनी नेहमीच मिळवले आणि शारदा नगर क्रीडा संकुलाच्या शिरपेचात जणू काही मानाचा तुराच खोवला. माननीय राजेंद्रदादा पवार आणि सौ सुनंदाताई पवार यांच्या अथक प्रयत्नातून ही यशाची घौडदौड अविरत सुरू आहे. याचाच पुढचा भाग म्हणजे सृजन. युवा शक्तीच्या सुप्त कलागुणांचा आविष्कार. सृजन म्हणजेच नवनिर्मिती, सृजन म्हणजेच नवकल्पनांचा नवोन्मेष. जागतिक स्पर्धेला खंबीरपणे तोंड देणारी सर्वात पहिली फळी म्हणजे युवकांचीच फळी असते. आकाशालाही गवसणी घालण्याचे स्वप्न आजचा युवक पाहू शकतो. त्याच्या पंखात तेवढं बळ देखील आहे. गरज आहे ती योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठाची. ज्ञानियाने रचिला पाया, तुका झालासे कळस, या उक्तीप्रमाणेच एडीटीच्या माध्यमातून लावलेल्या या रोपट्याचा आता जणू वटवृक्ष होऊ पाहतोय. त्याचे नेतृत्व नव्या दमाच्या सळसळत्या अशा तरुण पिढीकडे देण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच सृजन. फक्त ग्रामीण भागांसाठी नव्हे तर शहरी भागांसाठी देखील हा वटवृक्ष कल्पवृक्ष होऊ पाहतोय. आणि म्हणूनच यावर्षी दिनांक 20 डिसेंबर 2013 ते 22 डिसेंबर 2013 या कालावधीत शारदानगर कॅम्पस बारामती येथे सृजन युवक महोत्सव नवनिर्मिती युवा राष्ट्राची या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं आहे. जागतिक स्पर्धेत भारताला एक महासत्ता बनविण्यासाठी लोकल टू ग्लोबल असे चतुरस्त्र युवक घडविणे हा सृजनचा मुख्य उद्देश. ग्रामीण कला, संस्कृती आणि शहरी युवकांची आधुनिकता, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण यांचा अनोखा संगम सृजनमध्ये पाहायला मिळेल. यंदा युवकांना संधी मिळणार आहे शास्त्रीय गायन, कथ्थक, तबलावादन, एकपात्री प्रयोग, नाटक, रांगोळी, फोटोग्राफी या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची, स्वतःला घडविण्याची. ध्येयप्राप्तीसाठी अंतर्मनाची दाद ऐकून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, स्वतःवर विश्वास टाकणाऱ्या अवलेयांची कहाणी ऐकायला मिळेल कट्ट्यावर. एकदम मोकळ्या गप्पा, प्रश्नोत्तरे देखील. सन 2013 म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची शतकपूर्ती. महाराष्ट्रात दादासाहेब फाळके या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने भारतीय सिनेमाची ध्वजारोहणी. ती पताका आज 7 समुद्रापार अखंड विश्वात गर्वाने फडकते आहे. गेल्या शतकभरात ज्यांनी या चित्रपट सृष्टीसाठी, तिच्या नावलौकिकासाठी आणि तिला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याप्रती कृतज्ञता म्हणून सृजनाचा आशय चित्रपट सृष्टीची शतकपूर्ती हा असणार आहे. शारदानगर कॅम्पस बारामती येथे चालणाऱ्या या महोत्सवाचा शेवट होणार आहे तो सुप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांच्या वादनाने. आर्याकार कविवर्य मोरोपंतांची भूमी बारामती, जिला अष्टविनायकातील मोरगावच्या मोरेश्वराचे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे, त्याच भूमीवर रंगणार हा नवनिर्मितीचा युवा जागर. आपल्या प्रत्येकाचे मन कधी ना कधी आपल्याला एका नवनिर्मितीची साथ देत असते. इथे गरज आहे स्वतःवर थोडा विश्वास टाकण्याची. कदाचित हे 3 दिवस तुमच्या आयुष्याचा ट्रॅक बदलणारे बेंचमार्क देखील ठरू शकतात. मग येताय ना मित्र, मैत्रिणी, शिक्षक यांच्यासोबत वर्षाच्या शेवटी एका नव्या गोष्टीची सुरुवात करायला, नवनिर्मितीचा भाग व्हायला. शारदानगर कॅम्पस बारामती येथे क्षितिजा पलीकडे झेप घेणाऱ्या तरुणाईला साथ देऊ, सृजनचा संदेश जनमानसात पसरवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सृजन.